चला तर आज मस्त असं मटरची रेसिपी बनवायची आहे, मटारची कचोरी बनवायची आहे। त्यासाठी मी मटर सोलून घेतलेले आहेत ते आणि कोथिंबीर घेतली आले आहे। तसेच दुसरे साहित्य आपण मसाल्यासाठी लसूण, मिरच्या, अद्रक, जिरे, धने घेतलेले आहेत। ते मिक्सरमधून आपण बारीक करणार आहोत। चला तर तवा गरम होत आहे, त्यावर आपण तेल टाकू आणि वाटाणे मस्त असे भाजून घेऊ। मस्त असे मटार भाजलेले आहेत, त्यात आपल्याला आपण मिक्सरमधून काढलेला मसाला टाकायचा आहे। आपण मॅशरच्या सहाय्याने बारीक करून घ्यायचे आहे। मॅशरच्या सहाय्याने बारीक करून घेऊ। केलेले आहे मॅशरच्या सहाय्याने। त्यात आपल्याला कोथिंबीर, लाल तिखट, हळद, मीठ, जिरे पावडर, थोडं धने पावडर हे सगळं मिक्स करायचं आहे। मैदा आपण चाळून घेतलेला आहे, त्यात आपल्याला मीठ टाकायचं आहे। त्यानंतर ओवा टाकायचा आहे। त्यानंतर ओवा टाकायचा आहे मॅश करून आपल्याला। त्यानंतर 1 चमचा तेल टाकायचं आहे। आणि सर्व मिश्रण एकत्र करून पीठ मळून घ्यायचं आहे। त्यात थोडं थोडं प्रमाणात पाणी ॲड करत जायचं आहे। असं करून असं चांगला डो करायचा आहे। मस्त पिठाचं मळून घ्यायचं आहे उंड। मळून झालेलं आहे आपले छान असं पीठ। चला तर आपण गॅसवर गरम करायला तेल ठेवूया कढईमध्ये। चला तर गॅस ऑन केलेला आहे। कढई गरम होत आहे, आपण त्यात तेल टाकूया। तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण पुऱ्या बनवूया कचोरी। पुऱ्या आपण हे करून घेतले, उंडे करून घेतलेले आहेत। त्यात आपण मसाला भरूया पुऱ्यामध्ये। आपल्याला असा मसाला भरायचा आहे।
बस जास्त लाटायची गरज नाही लागत. चला ते आपण दुसरी पण करू. तुम्ही बेलण्याने पण लाटू शकता पुडी आणि हाताने पण करू शकता. गरम झालेलं आहे तेल. चला ते आपण एक एक फ्राय करायला तेलात सोडूया. हे पहा काढले आहेत छान अशी लाल होस्तर काढायचे आहे कचोरी. ते आपण एका प्लेटमध्ये काढून आणखीन तळून घेणार आहोत. हे पहा मस्त असे तळलेले आपण ते काढून घेणार आहोत. छान असं तळले आहेत आपण ते काढून घेऊ त्याच्यामध्ये. मस्त असे आहे मटर कचोरी. चला तर रेडी आहे आपली मटर कचोरी. चला तर आपण टेस्ट करूया. एकच नंबर. वाव. चला तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नक्कीच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपीला घेऊन. चला तर बाय बाय.